रावेर तालुक्यातील सावदा गावात पत्ता जुगार सध्या तेजीत सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। सावदा परिसरातील तरुण पिढी या पत्ता जुगाराच्या नादी लागल्याचे देखील दिसून येत आहे। पोलीस प्रशासन आर्थिक देवाणघेवाण करून कानाडोळा करत असल्याचे जुगार व्यावसायिकांना अर्थपूर्ण अभय तर देत नाही ना, अशी जनतेच्या मनात शंका निर्माण होत आहे। आर्थिक देवाणघेवाणीतून पत्ता जुगाराबद्दल ते डोळेझाक करत असल्याचे आता उघडपणे म्हटले जात आहे। सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील नवीन बस स्टॉपच्या मागे जुगार अड्ड्याचे मुख्य व्यावसायिक विशाल कोडी व हॉटेल कन्हैया येथील गोपाळ चौधरी आपले सूत्र हलवत असतात। सावदा येथील या मुख्य व्यावसायिकांच्या देखरेखीखाली हा पत्ता जुगार खेळवला जातो। सावदा शहरात मुख्य मालकांच्या सोबत आणखी काही पार्टनर असल्याचे समजते। सावदा शहरात या व्यावसायिकांची व्याप्ती मोठी असून कुणाच्या आशीर्वादाने ही चंगळ सुरू आहे हे जनतेला चांगल्याच प्रकारे माहिती आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक या व्यवसायाकडे कानाडोळा करत असल्याची ओरड जनतेकडून होत आहे। पत्ता जुगार या व्यवसायाला कायदेशीर परवानगी नसली तरी पोलिसांच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने व परवानगीने हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा सावदा गावात होत आहे। स्थानिक पातळीवरच याची परवानगी मिळाल्यानंतर तसेच हप्ते वेळोच्या वेळी दिल्यानंतर हा व्यवसाय सुरू केला जातो अशी भोळीभाबडी जनता म्हणते। त्यात कितपत तथ्य आहे ते हुशार जनतेला समजतेच। पत्ते खेळण्यासाठी हे जुगारी आपल्या घरातील पैसे, दागिने, मोटारसायकल अशा इतर वस्तू जुगार अड्ड्यावर गहाण ठेवून जुगार खेळत असतात अशी माहिती सूत्रांकडून समजते। यामुळे बरेच संसार उद्ध्वस्त झाल्याची व संसाराची राखरांगोळी जाण्याची दाट शक्यता असते। अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाने वेळच्या वेळी योग्य कार्यवाही करून हे जुगार अड्डे कायमचे बंद करावे असे जनसामान्य लोकांकडून बोलले जात आहे। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।